आदर्श हायस्कूलमध्ये बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला अधिकार दिल्यामुळे जिल्हाधिकारी उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात बिगर सेवा ज्येष्ठ शिक्षिकेला सह्यांचे अधिकार दिल्याने शाळेत अराजकता निर्माण झाली आहे असा आरोप शिक्षक कर्मचारी यांनी केला असून शिक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, माध्यमिक शिक्षण विभाग प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार अर्ज दाखल केला। सदर या निवेदनात म्हटले आहे की शाळेत सेवा ज्येष्ठता डावलून शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक पदाबाबत सह्यांचे अधिकार देण्यात आले आहेत। शिक्षण अधिकाराच्या पत्रासोबत शोभा चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय शाळेत येऊन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या विरोधात चुकीच्या व्यक्तीला अधिकार देण्यात आले असल्याचे शिक्षकांनी यावेळेस सांगितले। तर त्यांनी शोभा चौधरी यांना दिलेले आदेश रद्द करून सेवा ज्येष्ठ शिक्षकास मान्यता द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी प्रदीप परदेशी, सौ दीपिका अनिल चौधरी, मनोज गवडी, मनोज बैसाने, विशाल चौधरी, SM वसईकर, RU कोकणी, केळी घरटे, ED पवार, विलास नवसारे, कल्पेश शिंदे, AK शेख, राकेश शिंदे, चंद्रशेखर चौधरी, संजय वानखेडकर, YD सोनवणे, MS पवार, SR खेडकर, BB बोरसे, KR चौधरी, नितीन गर्दे आदी सर्वच शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अनिल महादू चौधरी, आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा या शाळेचा अध्यक्ष आहे। आमच्या शाळेमध्ये व्यवस्थित सर्व कामकाज चालू आहे, पण शोभा रवींद्र चौधरी, सुरेश महादू चौधरी, चंद्रकांत महादू चौधरी, रवींद्र महादू चौधरी, पांडुरंगजी भाऊ पवार हे आज अचानक शाळेत आले आणि माननीय मुख्य शिक्षणाधिकारी सौ यांच्याकडील आदेश घेऊन आता आम्ही मुख्याध्यापक आहोत, इथं मी सांगेल तसा वागावं लागेल आणि कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रदीप परदेशी सर यांना त्यांनी दबाव टाकला, त्यांना खुर्चीवरून उठून दिले आणि शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना दहशतीचे वातावरण निर्माण केले, धाक दडपशाही करायला लागले। अशा भीतीमध्ये सर्व कर्मचारी घाबरून गेले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी मान्य शिक्षणाधिकारी सो यांच्याकडे